नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 60 व 61 वाचून दाखवणार आहे. अध्याय 60 कृतवीर्याच्या पुनर्जन्माची कथा. इंद्र पुढे म्हणाले, शूरसेना अरण्यात कृतवीर्य राजा व त्याची पत्नी कृश होऊन मरणाच्या वाटेला लागले आहेत. त्यांची कथा पुढे अशी. नारदाने कृतवीर्याच्या पित्याला त्यांच्या मुलाची व सुनेची हकीकत सांगितल्यावर कृतवीर्याचा पिता ब्रह्मदेवाकडे गेला. त्याने ब्रह्मदेवाला विचारले की माझा मुलगा ईश्वर भक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुझा पुत्र हा पूर्वजन्मी अत्यंत अंत्यज होता. त्याचे नाव साम असे होते. एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाट सोडणं मारून त्याच्याजवळ संपत्ती घेऊन त्यांची प्रेते एका गुहेत लपून ठेवली. त्याच दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती व सकाळपासून संध्याकाळपावत त्यांच्यात या कृत्याने त्याला उपवास मोडला होता. तो चंद्रोदयाच्या वेळी घरी आला. आपल्या मुलाला गणेशाला तो हाका मारू लागला, गणेशा गणेशा गणेशा. गणेश आला. मग दोघांनी चंद्रदर्शन घेऊन भोजन केले. तेव्हा त्याला नकळत चतुर्थीचा उपवास घडून व पुण्यप्राप्ती झाली. त्याच पुण्याने त्याचा स्वर्ग मिळाला. ज्यावेळी त्याची पुण्याई संपली तेव्हा तो तुझा पुत्र म्हणजेच कृतवीर्य राजकुलात जन्मला आहे. परंतु त्याने पूर्वी ब्रह्महत्या केली असल्याने त्यास पुत्र संतान नाही. त्याने जर संकष्ट चतुर्थी व्रताचे पालन केले तर त्याच्या पूर्वजन्मेच्या पापाचा नाश होईल आणि त्याला पुत्रप्राप्ती होईल. ज्यावेळी वद्य चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून व्रतास आरंभ करावा. दंतधावन करून 21 वेळा स्नान करावे. श्री गणेशाच्या मंत्राचा जप करावा. मौन स्वीकारून उपवास करावा. संध्याकाळी पुनश्च अंगाला तीळ अथवा आवळ्याचा कल्क लावून स्नान करावे व 2 घटकापर्यंत एकाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा जप करावा. जप झाल्यावर मोदक, घारगे, करंजा, तिळाचे लाडू वगैरे पदार्थ श्री गणेशाला नैवेद्य दाखवून उत्तम फळे, तांबूलाचा उपचार समर्पण करावा. फुले 21 दुर्वा वाहून आरती ओवाळावी. चंद्रदर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्याची पूजा करून त्याला अर्ध अर्पण करावे व गणेशाला महानैवेद्य दाखवून तोच नैवेद्य चंद्राला अर्पण करावा. ऐपत्यप्रमाणे ब्राह्मण भोजन घाले. श्री गणेशाची कथा श्रवण करून आपण उपवास सोडावा. रात्री गजांचे भजन कीर्तन करावे. याप्रमाणे नियमाने 1 वर्षभर जो हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करील त्याला पुत्र संतती होईल. श्रावणात लाडू, भाद्रपदात दही, अश्विनात पाणीही न पिता, कार्तिकात दूध, मार्गशीर्षात निराहार, पौष महिन्यात गोमूत्रपान, माघात तीळ, फाल्गुनात तूप साखर, चैत्रात पंचगव्य, वैशाखात दुर्वांचा रस, ज्येष्ठात तूप, आषाढात मध, याप्रमाणे 1 महिन्यात 1 पदार्थ सेवन केल्यास त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने मंगळवारी चतुर्थी आल्यास तिचे फल कोणते हे सांगण्यास सुरुवात केली. अध्याय 61 अंगारकी चतुर्थीचे महात्म्य. ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा एक महान तपस्वी राहत होता. तो अग्निहोत्राचे पालन करून विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवित असे. एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नानाकरता गेला. शिप्रेत जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सरेला पाहून तो कामातुर झाला. त्याचे वीर्यस्खलन झाले. ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले व त्यापासून जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला. तो हळूहळू वाढू लागला. तो 7 वर्षांचा झाला. तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले की मी तर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा काय. तेव्हा पृथ्वीने त्याला सांगितले, सर्व जन्म वृत्तांत सांगितला. त्याने तिला आपल्या पित्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजवळ आली. पृथ्वीजवळचा मुलगा आपलाच आहे हे त्याने ओळखले. आपल्या जवळ घेतले, मिठी मारली, त्याचा स्वीकार केला. थोड्या दिवसात त्याची मुंज करून वेदाध्ययन करायला लावले. श्री गणेशाच्या मंत्राचा उपयोग केला व अनुष्ठान करण्यास आज्ञा केली. पित्याच्या आज्ञेप्रमाणे त्या पृथ्वीपुत्राने नर्मदेच्या तटावर जाऊन 1000 वर्ष श्री गणेशाच्या तपश्चर्या केली. त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्यासमोर प्रगट होऊन त्याला म्हणाले, वर माग. त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे. माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध राहावे. तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झालात ती माघ शुद्ध चतुर्थी सर्वांचे कल्याण करणारी हो, असा वर मला द्या. त्यावर श्री गणेश म्हणाले, तुला देवतासमेत अमृतपान करण्यास मिळेल. तू मंगल असे नावाने प्रसिद्ध होशील. तुझा रंग अग्नीसारखा लाल आहे म्हणून तुला अंगारक आणि तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला म्हणून तुला भौम असेही म्हणतील.
असे म्हणून श्री गणेश अंतर्धान पावले. नंतर त्या पृथ्वीसूत मंगलाने तिथे दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले. त्या ठिकाणाच्या गणेशाच्या मंगलमूर्तीचे नाव ठेवले. श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजानन चरणी लीन झाला. सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला, म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्म्य थोर आहे. भौम नाव अंगारक आहे, म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. पारनेरच्या पश्चिमेस या चिंतामणी गणेशाचे चिंतामणी क्षेत्र आहे. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.